सिल्वर नेकलेसेस आहेत, एक 4-5 ते घेतले होते माझ्यासाठी आणि मम्मासाठी. एक मिनिट, एवढे पैसे कुठून आलेत तुझ्याकडे? मी ते ऍड केली ना, एक ऍड फिल्म केली, त्याचे पैसे आहेत सगळे. कुठली ऍड केली सांग ना. कुठली ऍड? एरवी साधे ऑडिशनला जाते, सिरे सिलेक्शन झालं असलं नसलं तरी फक्त ऑडिशन केलं म्हणून घरात सेलिब्रेशन होतं आपल्या. एवढी ऍड केलीस, मला माहित कशी नाहीये? जाऊ दे ना ताई, तू पण काय घेऊन बसलीस? जाऊ दे कसं? आता मध्ये अर्पिता आणि अधिरा बरोबर गेलीस, तिथे 22,000 रुपये खर्च करून आली होतीस तू. एवढ्या खर्चाची सवय लागली आहे कुठून? कामं मिळतात मला. ऍड फिल्म करतेय, शॉर्ट फिल्म करतेय. दाखव मला ऍड. सुश, माझ्याकडे बघ आणि मला खरं सांग. नाही सांगणार आहेस तू? ठीक आहे, मी बाबांना जाऊन सांगते या शॉपिंग वर. दादाला नको सांगू. मग मला सांग, हे पैसे कुठून आलेत? सांगणार नाही ना. आधिराची मॉम ना आपल्या मम्माला पैसे देते. काय? तेच पैसे आहेत. अगं मी खरं सांगतेय, मला नाही गरज कोणाच्या पैशाची. हो, मग हे काय? काय आहे? मला नाही आठवत आहे काय. आई, मला सगळं कळलेलं आहे. मला ना सुचत नाहीये, कितीही काही विचार केला तरी सुद्धा तू हे असं काहीतरी करशील यावर विश्वास नाही बसत आहे का माझा. कारण मी असं काही केलेलंच नाहीये. मी कोणाकडे ते पैसे वगैरे घेतलेले नाहीये. नाही. आई, सुष्मिताने सगळं सांगितलंय मला. सांग ना, का करतेस हे सगळं? मुळात रोहनला दुखावून त्याचा संसार म्हणून मिळणार काय आहे तुला? मी हे सगळं नाही केलंय स्वानंदी. मला माहित नाहीये. ते लग्न समारंभाच्या वेळेला काहीतरी घडलं त्यावेळेस. हो, आता तर म्हणालीस मला आठवत नाहीये. बाबा आता काहीही ऐकून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या पलीकडे गेलेत. घटस्फोटाबद्दल खूप ठाम आहेत ते आणि यावेळी ते ऐकणारच नाही. त्यामुळे काय आहे ना, आता या सगळ्यावर फक्त एक उपाय आहे, खरं बोल. कदाचित खरं बोललीस, थोडी हिंमत दाखवलीस, प्रामाणिकपणा दाखवलास तर कदाचित, तेही मला माहित नाहीये, पण कदाचित त्यांचं मत बदलेल. आई प्लीज खरं बोल, तुला रोहनची शपथ आहे. प्लीज स्वानंदी, गप्प बस ना जरा. मी हे सगळं माझ्यासाठी नाही करत आहे. अगं रोहन माझा मुलगा आहे. मी त्याला का दुखवेन? त्याला दुखवण्याचा काही हेतू नाहीये माझा. मी हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी करते ना. तुलाही माहित आहे ना, मला पण आवडलं होतं ना. एवढ्या मोठ्या घरामध्ये आपली सोयरीक होणार आहे. मला पण आनंद झाला होता की नाही? मग मी आनंदी होते की नाही? तू पण बघितलंस की नाही? मला एवढे मोठे राजवाडे आपले व्याही होणार. सुरुवातीला मी पण आदिराबरोबर खूप चांगली वागले, पण नंतर बघितलं शेवटी की नाही तिला जमणार आहे. सगळं अशक्य वाटत होतं मला. तुला मी दुष्ट वाटते का? मी दुष्ट नाहीये. मी का तुमच्या सगळ्यांचं वाईट करेन? तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करते ना. म्हणून तू रोहन आणि अधिराच्या डिवोर्ससाठी प्रयत्न केले साई. पण रोहन म्हणतोय त्याने तर सही केली नव्हती. मग एक मिनिट, त्याची सही कोणी केली? चुकून जर हे प्रकरण घराबाहेर केलं किंवा राजवाड्यांपर्यंत गेलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कोणी केली आहे रोहनची सही? सुष्मिताने. इतकी हुबेहूब सही तिने? तिला येतात सगळ्यांच्या सह्या करत. आई, तुला कळतंय का तू काय? हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हे असतं मोठं घर. हे बघ, ज्याला म्हणतात मोठं घर. हे बघ, आलिशान, भव्य दिव्य, यात चूक असतं. पण आयुष्य काढलं मी या अशा या गळक्या घरामध्ये. वाटतं ना ग कधीतरी आपलं पण असं मोठं घर असावं. काय नेहमी आहे त्याचं समाधान मानायचं, याच गुराण्यात राहायचं, बघावी की मोठी स्वप्न. काय होतं मोठं स्वप्न बघितलं तर? पण नाही, आपल्या घरामध्ये मोठं स्वप्न बघणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा, मोठं पाप आहे, पाप.
तुझ्या बाबांनी तर कधी आयुष्यात मोठं स्वप्न बघितलं नाही. बस आहे त्याच कायमचं राहिलं, ठेवलं आम्हाला कुडत. आई, तुझ्या इच्छा कळू शकतायत मला, पण म्हणून तुझं वागणं जस्टिफाय करू नकोस. तू चुकीचंच वागली आहेस. इथे रोहन कष्ट घेतो, मी कष्ट घेते, कारण तुम्हाला एक चांगलं आयुष्य देता यावं, पण म्हणून आम्ही कधी हा मार्ग नाही स्वीकारला. अगं आजपर्यंत ना मी प्रत्येक वेळी तुला पाठीशी घालत आले, प्रत्येक वेळी मी तुला समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, पण नाही आई, आज माझ्यातही ताकद नाहीये, कारण मलाही तुझा सगळा स्वार्थीपणा दिसतोय, फक्त स्वार्थीपणा. अगं हे घर मी माझ्या एकटीसाठी नव्हते घेणार. मी काय एकटी राहणार होते का? कुणी जाणार होते मी एवढं मोठं घर घेऊन? आपल्या सगळ्यांसाठी घेतलं होतं ना. एक मिनिट, आमच्यावर खापर पाडू नकोस हा गोष्टींचं. आम्ही चौघही सुखात आहोत. स्वप्न आम्ही सुद्धा बघतो, पण ती दुसऱ्यांची स्वप्न मोडून नाही. तू जे काही करतेस ना आई, ते फक्त आमच्या नावावर स्वतःसाठी करतेस, आणि तेच तू आजपर्यंत करत आली आहेस. माझ्या लग्नात अडथळे कोणी निर्माण केले? तू केलेस. मला जे स्त्रीधन मिळालं ते कोणी गहाण ठेवलं आई? ते तू गहाण ठेवलंस. तू काय किंवा ती अधिराची आई काय मला कळत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांचे संसार उद्ध्वस्त कसे काय करू शकता? आणि काय कारण? काय हे कारण आहे त्याचं? अगं ही असली मोठाली घरं जर मनात हे भाव ठेवलेत ना, तर त्याच्या भिंती फक्त कोरड्या आणि शुष्क वाटू शकतात.